मेच्या अखेरीस परभणी जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात मान्सून पूर्व अवकाळी पावसानं खरं तर जोरदार हजेरी लावली होती आणि त्यानंतर यावर्षी मान्सून लवकर दाखल झाला असा अंदाज तर्कवितर्क बांधले जात होते. मात्र आता मे महिन्याचा तब्बल मे महिना संपल्यानंतर आता जून महिन्याचा एक 10 दिवस उलटलेले आहे. मात्र अद्यापर्यंत पावसाने या ठिकाणी उघडीप घेतली आहे. नेमकं शेतकऱ्यांना अशा स्थितीत काय करावं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासोबत मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामान विभागाचे तज्ज्ञ कैलास डाखुरे सर आहेत. सर, मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यानंतर आता जूनचे 10 दिवस झाले, अद्यापर्यंत उघडीच आहे पावसाची. नेमकं आता पाऊस कधी होणार आहे आणि पावसाबद्दल काय सांगाल? सर्वांना आतुर आहे की आता मान्सूनचा पाऊस कधी दाखल होतो. मे मध्ये आपल्याला जवळपास बऱ्याच ठिकाणी मान्सून सारखा पाऊस झाला, त्यामुळे शेतकरी समजत होते की बाबा आता पेरणी करायला हरकत नाही. परंतु तो पेरणीयोग्य पाऊस नव्हता, मान्सून पूर्वचाच पाऊस होता. आणि मराठवाड्यात तसंही 9 ते 11 जूनच्या दरम्यान आपला मान्सूनचं आगमन होत असते. आता आजच्याच प्रादेशिक हवामान केंद्राचा मुंबई इथून जो अंदाज झाला आहे त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की सध्या पावसाचं आगमन म्हणजे होण्याची शक्यता आहे साधारणतः या 5 दिवसाच्या आजपासून. आणि 5 दिवसामध्ये आजपासून. आणि लोकेशन पण थोडं त्याच्यामध्ये थोडं काही ठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस आहे. परंतु हा पाऊस पेरणीयोग्य आहे का? कारण आपल्याकडे पेरणीयोग्य पाऊस अजून झालेलाच नाहीये या जूनमध्ये, मान्सूनच्या नंतरचा येणारा. तर शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे. म्हणजे 12 तारखेपर्यंत साधारण पाऊस होईल असा अंदाज आहे. हो, 12 तारखेपर्यंत होईल. आणि कसं आहे की मान्सूनचा जो पाऊस आहे, जे सरी बरसतात ते सर्वत्र बरसतात. हा आता जो पाऊस जरी आला तरी आपला मान्सून पूर्वसारखाच पाऊस असणार आहे. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी फार जोरात पाऊस आहे, काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन हे सारखं नसणार आहे. त्यासाठीच आपण 75 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाला. आणि पुढच्या काही दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये जर का हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल तर त्या भागामध्ये जिल्ह्यावाईज आपण सांगू की बाबा ह्या भागात पाऊस झालेला आहे, पेरणी योग्य, आणि आपण पेरणी करायला हरकत नाही. तर अशा परिस्थितीतला पाऊस अजून झालेला नाही. तर शेतकऱ्यांना माझं असं आव्हान आहे सर्व शेतकरी बांधवांना की जो आपला 75 ते 100 मिलीमीटरचा पाऊस आणि पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये हलक्या स्वरूपात जर पाऊस असेल तर निश्चित आपण त्या जिल्ह्यामधल्या कुठल्या तालुक्यामध्ये अशी परिस्थिती राहील याप्रमाणे आपण माहिती देऊ आणि त्यानंतर डिसिजन घ्यायचं आहे. राहिला तुमचा दुसरा प्रश्न की बाबा पाऊस कधी येणार आहे, तर निश्चित आता आजपासूनचं वातावरण आहे पावसासाठी आपल्या इकडे पोषक. आणि एक साधारणतः या 3-4 दिवसामध्ये ॲक्टिव्हिटी जरा चांगली दाखवतोय. पाऊस चांगला मोठ्या प्रमाणात बी राहणार आहे. त्यामुळे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की बाबा बिलकुल ढग दिसले तरी आपण पेरणीसाठी घाई करू नये. कारण काय थोडा जरी पाऊस पडला तर तो पेरणीयोग्य पाऊस नाही. आपल्याला शाश्वत पाऊस जे पाहिजे, जमिनीमध्ये मुरणारं पाणी, ते 75 ते 100 मिलीमीटर हवं आहे. आणि त्यानंतरच आपल्या पेरणी करायची. अशाही आपल्या पेरणीचा कालावधीचा खंड आपला जो कार्यकाल आहे 15 जून ते 15 जुलैपर्यंत आहे. आपले कापूस, तूर, भुईमूग आणि विशेष करून सोयाबीनसाठी. मूग आणि उडदाला आपण 7 जुलैपर्यंत करतो पेरणी, बरोबर आहे. म्हणजे 15 जून पासूनच आपल्याला खरी पेरणीचा सुरुवात होते. तर आपल्याला जसं जसा पाऊस येत राहील आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तिथं परिस्थिती जर पूरक झाली आपलं जसं म्हटल्याप्रमाणे आणि त्या पुढच्या दिवसामध्ये पाऊस असेल तर निश्चित आपण पेरणी करू शकता. अजून आपला काळ सुरूच झालेला आहे लागवडीचा, पेरणीचा, तर त्यामुळे बिलकुल घाई करण्यात काही अर्थ नाहीये. म्हणजे डाक्टर साहेब, मेच्या महिन्यामध्ये जे पाऊस झाला ते जवळपास 100 मिलीमीटरपेक्षा अधिक झाला. आता किती पाऊस अपेक्षित आहे, म्हणजे किती पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं स्पेसिफिक माहिती काय सांगा? बिलकुल तो पाऊस झाला पाहिला आपण त्यानंतर की उघाड होती, त्यामुळे तो पाऊस आला आणि गेला. एवढं झालं की आपल्याला तण वगैरे निघालं. आता आपले रानं नीट झाले, त्या तणाचा आता काय झालं की तो नायनर झाला आपला, कारण आपण पाळी घातली त्याच्यानंतर रानामध्ये. आता काय झाले 10 दिवसाचा, आपण आज 10 जूनला आहे, त्या 10 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी ऍक्टिव्हिटी नाही रेनफॉलची. तर त्यामुळे आपल्याला साधारणतः 75 ते 100 मिलीमीटर मान्सूनचा पाऊस पाहिजे. तो आणखीन आपल्याला 75 ते 100, आणि तो होईल येणाऱ्या कालावधीमध्ये साधारणतः 4-5 दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये 10 दिवसामध्ये आपल्याला निश्चितपणे तशा प्रकारचा पाऊस होईल. त्याच्यानंतरच आपण डिसिजन घ्यायचं. कारण तो पाऊस बाष्पी उत्सर्जनाच्या याच्या माध्यमातून तो गेलेले पाणी, जमीन कोरड्या पडलेल्या आहेत. थोडाफार काही ठिकाणी असं दिसतंय, परंतु तो मॉइश्चर फार कमी आहे की जे पेरणी योग्य नाहीये सध्या. म्हणजे शेतकऱ्यांना अजून घाई करू नये पेरणीची. बिलकुल शेतकऱ्यांनी कशाचीच घाई करू नये. आता फक्त चांगल्या मान्सूनची प्रतीक्षा करणं. आपण जो म्हणतो वारंवार की 75 ते 100 मिलीमीटर आपल्या माध्यमातून कृषी विभाग असेल, आम्ही असेल, सगळ्या आवाहन करतो शेतकरी बांधवांना, कारण ते शाश्वत आहे मॉइश्चर. तेवढं झालं पाऊस तर आपल्याला जमीन चांगला ओल राहील आणि जर्मिनेशनला आपल्याला मदत होईल. थँक्यू. कैलास डाखुरे होते, हवामान तज्ज्ञ. यांनी स्पष्ट केले की मेच्या महिन्यामध्ये जो 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तो फायदेशीर तर आहे, मात्र पेरणी योग्य नाही. पेरणीसाठी अद्यापही 70 ते 75 मिलीमीटर इतका पाऊस पाहिजे. आणि चांगली बातमी ही आहे की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये
परभणी जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन या ठिकाणी होणार आहे. मात्र शेतकऱ्यांना पेरणीची गडबड न करण्याचं परत एकदा आवाहन या ठिकाणी हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येतोय. 2-3 दिवसामध्ये परभणीत मान्सूनचा पाऊस दाखल होणार आहे आणि त्यानंतर साधारण 75 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू करावी असं आवाहन या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.